Hydrocarbons saturated and unsaturated. I yesterday discussed with you guys what is saturation, what is unsaturation. हे आपण काल पाहिलं होतं already. That apply carbon compounds, carbonic संयोजन. Carbon compounds contain many elements. The element hydrogen is present to a smaller or larger extent in majority of carbon compounds. The compound which contains carbon and hydrogen are as the only two elements are called as hydrocarbons. ठीक आहे. So ज्याच्यामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन हे दोन elements असतात, they are known as hydrocarbons. Hydrocarbons are the simplest and the fundamental organic compounds. The smallest hydrocarbon is what? It is methane, CH4. It is methane. Methane is what? It is a gaseous fuel. लक्षात घ्या, fuel आहे आणि it is present in the gaseous form. Gas आहे. गोबर गॅस मध्ये आपलं गोबर गॅस मध्ये मेन कन्स्टिट्यूएंट आहे तर मिथेन असतं, लक्षात घ्या. Then where we are, okay, so methane is formed by a combination of one carbon atom with the four hydrogen atom, right? One carbon atom and four hydrogen atom. It forms CH4. It forms CH4. We have already seen the structure of methane. आपण पाहिलं already. Ethane is one more hydrocarbon. Ethane काय तर one more hydrocarbon. फक्त फरक काय होतो बघा इथेनचा बघा, तुम्हाला इथे दिलेलं आहे. Ethane is what? It is C2H6. Ethane काय तुमचं C2H6. तर कार्बन बघा, मगाशी आपण हायड्रोजनचा विचार त्याच्या विचार केला आपण मिथेन, सॉरी, मिथेन इज व्हॉट? CH4. एक कार्बन चार हायड्रोजन. इथेन मध्ये काय होतं? दोन कार्बन आहेत, C2 आहे. And how many hydrogen are there? There are 6 hydrogens. How many hydrogen are there? There are 6 hydrogen. So in this आपली खाली डायग्राम आहे, तरी मी पुन्हा तुम्हाला काढून दाखवतो बघा. So here it is C2 म्हणजे दोन कार्बन and H6. H1 H6. This is ethane. This is what? Ethane. Sorry. Next step is what, guys? बघा. Its molecular formula is C2H6. Its molecular formula is C2H6. The first step in writing the line structure, that is structure formula for hydrocarbon, is to join the carbon atoms of the molecule with single bond. मग small diagram दाखवला मी सगळा. आणि त्यानंतर उरलेल्या हायड्रोजनला ॲटम काय करायचे आपल्याला जॉईन करायचे आहेत. ओके, सो ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, बट बघा तुम्हाला तेच दिलेलं आहे या ठिकाणी. हियर you can show the hydrocarbon, that is methane, in this way. This is the line structure. याला काय म्हणतात? line structure किंवा structure formula of ethane. Generally this is used here. This is accepted म्हणा किंवा this is generally used for majority of purposes. हे जास्त वापरतात. याचा पण उपयोग होतो पण एवढा नाही होत त्याचा. सो इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथेन. हे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे आपल्या इथेनचं. बघा इथे इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर बघितलं तुम्ही तर तुम्हाला ऑलरेडी कळेल की the four atoms of carbon, four atoms of carbon. आता इथे बघा 1 1 इथे शेअरिंग झाली बघा इथे. काल आपण शिकलो कोव्हॅलेंट शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, कोव्हॅलेंट शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि प्रत्येक कार्बनचा जो रेड कलर मध्ये कार्बनचे तुम्हाला इलेक्ट्रॉन्स दाखवेल, लक्षात घ्या. रेड कलर कार्बन इलेक्ट्रॉन्स आणि ब्लू कलरचा रिस्पॉन्स दिसत नाही ऍक्च्युली, थोडंसं लाईट मध्ये दाखवलं, पण ते इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन. दॅट मीन्स दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथेन. हे स्ट्रक्चर एक्झामला विचारतात तुम्हाला 1 किंवा 2 मार्कांसाठी. नाउ इथेन molecular formula C2H6. step first, join the two carbon atoms with single bond. बघा पहिले आपण कार्बन घ्यायचं, त्याला जॉईन करायचा, and then use the 6 electron, 6 hydrogen, सॉरी, ते हायड्रोजन जे उरतात ना ते तुम्हाला त्या कार्बनच्या चारी बाजूला घ्यायचे आहेत. चारी बाजूला 3 बाजूला. काय त्याचं बॅलन्स किती? टेट्रा बॅलन्स. लक्षात घ्या, आपण काल केलं होतं टेट्रा बॅलन्सची. नाउ व्हॉट इज डन गाइस? काय करतो मला सांगतो तुम्हाला. हा एक हायड्रोजन काढला की इथे तुम्हाला दुसऱ्या गोष्टी तुम्ही ऍड करू शकता, जसं ग्रुप ऍड करू शकता. जसं OH काढला की याला तयार होतं इथेनॉल. हे काय तयार होतं? इथेनॉल. काय तयार होतं? इथेनॉल. असे बरेच गोष्टी एक सगळ्यांची चेंजेस करतात इथेनॉल तयार होतं. हे इथेनॉल म्हणजे आपण ज्याला आता सॅनिटायझर वापरतात ना, हे जे आहे अल्कोहोल बेस्ड इथेनॉल. परत सांगतो बघा तुम्हाला हायड्रोकार्बन म्हणजे काय असतं वगैरे. तर हायड्रोकार्बन हे काय आहे तर हायड्रोकार्बन आपण पाहतो संपृक्त आणि असंपृक्त पुढे पाहतो. कार्बनिक संयुगामध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश होत असतो. बहुसंख्य कार्बनिक संयुगामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी प्रमाणात होत असतो. ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजन दोनच मूलद्रव्य असतात त्यांना काय म्हणतात? हायड्रोकार्बन असे म्हणतात.
फक्त कार्बन आणि हायड्रोजनला सुद्धा हायड्रोकार्बन असे म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत संयुगे असतात. सर्वात लहान हायड्रोकार्बन काय आहे तर मिथेन आहे. काय आहे? मिथेन आहे CH4, ज्यामध्ये एक कार्बन असतो आणि 4 हायड्रोजनचे अणू असतात. आपण मिथेनची रचना पाहिली तसं दुसरं आहे तर C2H6 म्हणजे काय? इथेन. काय आहे तुम्हाला? मिथेनच्या नंतर येतं इथेन. मिथेन म्हणजे एक कार्बन आणि इथेन म्हणजे 2 कार्बन. त्याची रचना अशा प्रकारे ठिकाणी केलेली आहे. हे रेणूसूत्र आहे मिथेनचं C2H6. पहिल्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचंय तर दोन्ही कार्बन आपल्याला आधी काय करायचं? एकेरी बंधाने जोडून द्यायचे आणि उरलेले जे 6 हायड्रोजन आहेत त्यांची रचना करायची आहे दोन्ही अणूंच्या संयुजेच्या पूर्ततेसाठी. टेट्राव्हॅलेन्सी म्हणतो आपण त्याला 4. आणि ही तुमची इथेनची रेषा संरचना किंवा रचना सूत्र आहे आणि इथेनचं इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आहे. खूप सोपं आहे. 1-2 वेळा प्रॅक्टिस केलं की तुम्हाला ते येऊन जाईल. नेक्स्ट थिंग लेट्स सी गाइस. आता तुम्हाला जायचं बघा, आपण 2 पाहिले. C1 पाहिलं आपण मिथेन, C2 पाहिला इथेन. आता तुम्हाला C3 दिलेलं आहे, त्याचं नाव आहे प्रोपेन. काय नाव आहे त्याचं? प्रोपेन. लक्षात घ्या काय नाव आहे त्याचं? प्रोपेन. C3H8. C3 आणि H8 बघा नीट लक्ष द्या. पहिला CH4 होता, हायड्रोजन 4 होते. C जेव्हा आपण 2 केला, C2 केल्यानंतर हायड्रोजनचा 8 नाही होणार, किती होणार? तो 6 होणार, कारण व्हॅलेन्सी त्या प्रमाणात वाढते, म्हणजे व्हॅलेन्स तेवढीच राहते. C3 केल्यानंतर H पण किती होणार? H सुद्धा किती होणार? कमी होणार, तो डबल नाही होणार तर 8 होणार. लक्षात घ्या. तुमचं म्हणणं कसं बघा, 4 दुनी 8 व्हायला पाहिजे, नाही 4 दुनी 8 होत नाही, कारण 2 ऑलरेडी इकडे शेअरिंग मध्ये जातात. C3H8 आहे. रचना पण तुम्हाला समोर दिलेली बघा. फ्रॉम दिस स्ट्रक्चर form the structure formula of ethane and propane, it is seen that the valencies of all atoms are satisfied by single dots. Such compounds are called as saturated compounds. ज्या ठिकाणी सिंगल डॉट असतो, सिंगल बॉन्ड असतो, मी काल सांगितलं तुम्हाला, जिथे जिथे सिंगल बॉन्ड आहे, एकेरी बंध आहे, त्या नोन एज सॅच्युरेटेड कंपाउंड्स. काय म्हणतात? सॅच्युरेटेड कंपाउंड. Ethane and propane are saturated compounds. Saturated hydrocarbons are called as alkane. काय लक्षात घ्या काय म्हणतात त्यांना? अल्केन्स. बघा ना, इथेन, प्रोपेन, मीथेन वगैरे वगैरे आपल्याला आहे. There are 2 hydrocarbons that contain two carbon atoms, namely ethene and ethine, C2H2. These are there are some methods. आता याची जी रचना आपण पाहिली, बघा याच्यामध्ये काय होतं बघायचं लक्ष द्या. इथे तुम्हाला डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डची संरचना या ठिकाणी तुम्हाला पाहायला डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. जर आता तुम्हाला दिलं इथे इथिन, इथिन कसं ड्रॉ करा तुम्हाला बघा, हे आहे इथिन, C2H4, C2 आणि H4. तर इथे काय होतं की हा कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार होतो. दाखवतो मला इथे डबल बॉन्ड तयार होतो, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे. सो टू फुलफिल दॅट टेट्राव्हॅलेन्सी वी हॅव टू मेक अ डबल बॉन्ड बिटवीन कार्बन. दिसतो तुम्हाला डबल बॉन्ड विथ कार्बन. सो दिस इज द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथिन. नाही ऍक्च्युली इथेन नाही, ते इथिन आहे. इथिन चुकून ते इथिन झालं, इथे तुम्हाला करेक्शन करायचं, इथिन आहे ते, राईट. आणि लाईन स्ट्रक्चर फॉर्म्युला ऑफ इथिन, हे बघा इथिन आहे. आणि जर इथाईनचा विचार केला तुम्हाला पुढे बघा, इथाईन ते पुढे इथेन पण आहे, नंतर इथे नाही दाखवतो तुम्हाला इथाईन, राईट. प्रोपेनचं दिले C3H8. त्याची पूर्ण एक सिरीजच आहे, पुढे तुम्हाला सांगतो मी. म्हणजे C1 पासून एक, म्हणजे जिथे एक कार्बन आहे त्याला C1 म्हणूया आपण. C1 एक कार्बन पासून तर C10 पर्यंत, किती कार्बन पर्यंत? C10 पर्यंत. ही जी एक सिरीज आहे त्याची नावं जशी आपल्याला आहे सोपी लक्षात ठेवला, तुम्हाला लक्षात राहतील. तर प्रोपेनचं सूत्र आहे C3 आणि H8. प्रोपेनचं रचना सूत्र तुम्ही काढू शकता C3 आणि H8 बघा. C1 C2 C3 झालं. इथे तुम्हाला पहिल्या आणि शेवटच्या तुम्हाला 3 हायड्रोजन येतील. पहिल्याला आणि शेवटच्या कार्बनला 3 हायड्रोजन येतील. लक्षात घ्या. बघा मोजून बघा तुम्ही, किती झाले तर 3 आणि 3 6 झाले, आणि उरलेले 2 हायड्रोजन येतील मधल्या कार्बनच्या येतील, मधल्या कार्बनच्या. बघा इथे तुमचे उरलेले 2 हायड्रोजन इथे झाले इथे, भेटेल. तर पहिल्या आणि शेवटच्या जो कार्बन आहे तिथे तुम्हाला 3 हायड्रोजन अल्फा ठिकाणी पाहायला मिळतील इथे बघा तुम्हाला. आणि जो मधला आहे
मधला कार्बन आहे तिथे तुम्हाला 2 हायड्रोजन पाहायला मिळतील, अशी रचना असते. तर इथेन प्रोपेन यांच्या रचनेत तुम्हाला काय दिसतं, या सर्व अणूंच्या संयोगाची पूर्तता एकेरी बंधनाने झालेली आहे. एकेरी बंध आहे, फक्त सिंगल बॉन्ड आहे, म्हणून त्याला म्हणतात संपृक्त संयुगे. काय म्हणतात? संपृक्त संयुगे. इथेन प्रोपेन हे संपृक्त हायड्रोकार्बन आहे आणि यांना काय म्हणतो? अल्केन म्हणतात. काय म्हणतात? अल्केन. इथेन, प्रोपेन, ब्युटेन, मिथेन वगैरे. आणि कार्बनचे जे 2 अणू आहेत जसं इथिन आणि इथाइन, C2H2 आणि C2H4. इथिनचं रिटर्न तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी बघा. इथेनचं दिलेलं आहे. इथेनचा विचार केला तुम्ही बघा, C2 झाले ऑलरेडी आणि H किती आहे? 4 आहे. C2H4 आहे. आता इथे C2H4 झालं. आता इथे बघा, कार्बनचे जे काही टेट्राव्हॅलेन्सी आहे त्याची जी चतुसंयुज आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? 2 कार्बनच्या मध्ये तुम्हाला एक डबल बॉन्ड द्यावा लागतो, दुहेरी बंध द्यावं लागतं. कळलं? ही रचना आहे त्याची रेषा संरचना आहे आणि ही आहे तुमची इलेक्ट्रॉन ठिपका. जर आपण इथाईनचा विचार केला तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, तुम्हाला सांगतो इथे एक हायड्रोजन येतो C2H2 आहे इथाईन वर. आता या दोघांमध्ये काय होतं की कार्बनची टेट्राव्हॅलेन्सी असल्यामुळे या 2 कार्बन मध्ये तिहेरी बंध तयार होतो, ट्रिपल बॉन्ड तयार होतो. ज्या ठिकाणी डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड येतो याला म्हणतात असंपृक्त, काय म्हणतात? अनसॅच्युरेटेड किंवा असंपृक्त हायड्रोकार्बन. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एकेरी बंध असेल तर संपृक्त, दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल तर असंपृक्त. सिंगल बॉन्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, गेटिंग? नाव त्याचं नाव पण आहे तुम्हाला. सॅच्युरेटेड जे आहे त्याला आपण अल्केन म्हणतो. काय म्हणतो त्याला? अल्केन्स. दे आर नोन ॲज अल्केन्स. डबल बॉन्ड ज्याला असतात, डबल बॉन्ड ज्याला असतात त्याला अल्कीन म्हणतात. काय त्याला? अल्किन्स. अल्किन्स हे पण पुढे आहे तुम्हाला सांगतो. ज्याला ट्रिपल बॉन्ड असतो त्याला म्हणतात अल्काइन्स. काय त्याला? अल्काइन्स. राईट? दाखवलं बघा. The carbon compound having a double bond or triple bond between 2 carbon atoms are known as unsaturated compounds. What are they known as? They are known as unsaturated compounds. Ethene and ethine are unsaturated hydrocarbons. The unsaturated hydrocarbon containing a carbon-carbon double bond are called as alkenes. They are known as alkenes. Double bond what are alkenes? And the unsaturated hydrocarbon whose structure contain a carbon-carbon triple bond. Triple म्हणजे 3 bond असतात. There are 3 bonds. They are known as alkynes. They are known as alkynes. Generally, the unsaturated compounds are more reactive than the saturated compounds. लक्षात घ्या. म्हणजे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड वाले जे अल्कीन आणि अल्काइन्स आहेत, they are more reactive than the saturated. समजतंय? सोपं आहे, लक्षात घ्या. आणि हे परीक्षेला एक्झामला सहसा विचारतात तुम्हाला डायग्राम वगैरे, हे असे डायग्राम तुम्हाला विचारतात. ज्या कार्बन संयुगाचे 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असताना असंपृक्त संयुग असे म्हणतात. इथिन किंवा इथाइन हे असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनला अल्कीन म्हणतात. आता इंग्रजीमध्ये जरा ते सोपं पडतं आपल्याला, म्हणजे जेव्हा आपण नेमिंग करतो त्यावेळेस. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो, किती बंध असतो? तिहेरी. त्याला काय म्हणतात? अल्काइन. काय म्हणतात? अल्काइन असे म्हणतात. आणि एक लक्षात घ्यायचं तुम्हाला की असंपृक्त संयुगे म्हणजे अल्किन आणि अल्काइन ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात. ओके गाइस, नेक्स्ट बघूया काय आहे. आता पुढे पाहिजे तुम्हाला स्ट्रेट चेन अँड ब्रांच चेन रिंग्स ऑफ कार्बन. स्ट्रेट चेन, ब्रांच आणि रिंग. हे बघा, हे तुम्हाला मी सांगत होतो आधी, मला हे सांगतो तुम्हाला मी, आणि मग आपण त्याच्याकडे जाऊया. स्ट्रेट चेन, ब्रांच चेन. सो इफ वी सी हियर गाइस, तुम्हाला इथे कळेल C1 means CH4, that is methane. C2चं काय झालं तुम्हाला इथे? इथेन. C3 असेल त्याला म्हणतो आपण प्रोपेन. C4 असेल त्याला म्हणतात ब्युटेन. C5 पेंटेन. C6 हेक्सेन. C7 हेप्टेन. C8 ऑक्टेन. C9 नोनेन and C10 डेकेन. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला की सर इथे हा ऍक्च्युअली चार्ट आपल्याला पूर्ण करायला आहे. स्ट्रेट चेन, स्ट्रेट चेन आहे सर्व. इथे बघा CH4 मग बघितलं तर इथे काय ना तुमचं C2H किती आले सांगा मला. C2H किती आले इथे? 6 आले. हिअर ऑल्सो C3H किती आहे ना? C3H किती येतं सांगा बरं मला. C3H 8 आले मग बघितलं. आणि हिअर C4
C4 आल्यानंतर किती आले H किती आले 10 होता C4H10 हे आपण कंटिन्यू करू शकतो इथे. then C5 झालं तर H किती आले बघा H किती आले 12 H will be 12 H किती आले 12 आणि इथे C6 येतं C6 H किती येणार C6 H किती आले 14 किती आले 14 इथे C7 येतो हप्त्याला C7 H किती आले या ठिकाणी H would be 16 असं तुम्ही पुढे करत जा नंतर C8 येतं इथे C8 H किती आला H would be 18 त्याचा एक फॉर्म्युला तयार होतो CnH2n+2 काय फॉर्म्युला तयार होतो CnH2n+2 हा एक फॉर्म्युला तयार होतो हा फॉर्म्युला आहे आपला अल्केनचा आहे पुढे तुम्हाला लक्षात येतो आणि मग जर स्ट्रक्चर फॉर्म असं वाढत जायचं मग आपण जसं काढलं होतं ना 1 2 3 हे खूप छान आहे सोपं आहे पूर्ण सॉरी 2चं पाहिजे ना आपल्याला मग इथे बघा इथे हायड्रोजन येणार आपण मग ऑलरेडी बघितलं होता इथेनचं तसं तुम्ही प्रत्येकाचं काढू शकता सोपं आहे फक्त एक लक्षात घ्यायचं आहे फर्स्ट कार्बन बघायचे हे जे फर्स्ट कार्बन आहे ना सगळ्या फर्स्ट कार्बनला तुम्हाला 3 लागणार म्हणजे हा सोडून नका मी पहिल्याच नव्हतं सगळे फर्स्ट कार्बनला तुम्हाला 3 हायड्रोजनची जोडी लावावी लागणार हे सगळे शेवटचे कार्बन आहेत ना हे सगळे शेवटचे कार्बन हे सगळ्या शेवटचे कार्बन पण तुम्हाला 3 हायड्रोजन लागणार आहेत आणि जे मधले कार्बन उरतात हे जे मधले कार्बन होतात नाही सगळे हे बघा प्रत्येकाला तुम्हाला 2च हायड्रोजनची जोडी लावावी लागेल खूप सोपं आहे तुम्ही करू शकता एक मोठी चेन अशी या ठिकाणी तयार होते स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन कोण करते तर हे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन आहे चलो जाएंगे पीछे so let us compare the structure formulae already आपण पाहिले methane ethane and propane from the structure formula it is seen that carbon atom that is single or more carbon atoms bonded to the lie in core of the molecule while the hydrogen atoms bonded to each carbon atoms are on the periphery of the molecule. The mutually bonded carbon atoms in the core are like the skeleton of the molecule. एक skeleton त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. The carbon skeleton determines the shape of the molecule of a carbon compound. A straight chain carbon atom is formed by joining the carbon atoms are next to the other. The first column of the table 9.1 तो already पाहिला shows straight chain of carbon सगळे straight chain आहे सगळे straight आहे सगळे straight आहे कुठे नाही आता यातलं जर मी एक कार्बन इकडे घेतलं ना त्याला म्हणतात ब्रांच्ड काय म्हणतात ब्रांच लक्षात घ्या काय म्हणतात ब्रांच्ड पुढे आहे बघा तुम्हाला कार्बन अणूंच्या सरळ शृंखला याला सरळ शृंखला म्हणतात सरळ म्हणजे स्ट्रेट चेन सरळ शृंखला म्हणजे चेन लक्षात घ्या शृंखलाचा अर्थ काय होतो चेन शाखीय म्हणजे ब्रांच्ड आणि वलय म्हणजे रिंग एक रिंग पण तयार होत असते आपल्या याच्यामध्ये तर मिथेन इथेन प्रोपेन या संपृक्त हायड्रोकार्बनच्या रचनेची तुलना केली तर तुम्हाला कळेल की काय की रेणूच्या अंतर्भागामध्ये कार्बन अणू एक किंवा एकमेकांना जोडलेले अनेक कार्बन अणू आहेत प्रत्येक कार्बन अणूला जोडलेले हायड्रोजन अणू हे रेणूच्या परिघाच्या भागात आहेत रेणूच्या परिघाच्या भागात आहेत अंतर्भागातील एकमेकांना जोडलेले कार्बन अणू म्हणजे जणू रेणूचा सांगाडाच होय कार्बन अणूंच्या सांगाड्याने कार्बनी संयुगाच्या रेणूचा आकार निश्चित होत असतो आता एका पुढे एक कार्बन जोडत जर गेलो आपण तर काय तयार होते त्या ठिकाणी यांची एक शृंखला तयार होते काय तयार होते अणूंची शृंखला तयार होते त्याला सरळ शृंखला म्हणतात सरळ शृंखला म्हणतात तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे हे जे सगळे जे आपण पाहिलेत ना हे सगळे सरळ शृंखलेमध्ये आहेत बघा आणि काल मी तुम्हाला एक गोष्ट पण सांगितली होती जशी आपल्याला मग क्रूड ऑइल किंवा कच्चे तेल म्हणतो हे पण एक हायड्रोकार्बनच आहे लक्षात घ्या काल तुम्हाला मी सर्व गोष्टी खूप छानपैकी सांगितलं होतं सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला या गोष्टी सर्व सांगितलं होत्या क्रूड ऑइल किंवा काय आहे कसं आहे कच्चे तेल आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसं आपण बघितलं की हायड्रोकार्बन किंवा कार्बन हा जो आपल्या पूर्ण पृथ्वीचा महत्वाचा भाग आहे लक्षात कार्बनची सरळ शृंखला C1 असेल तर रेणूसूत्रात होतं CH4 त्याला मिथेन C2 असेल तर इथेन C3 कार्बन असेल तर त्याला होतं प्रोपेन 4 असेल तर ब्युटेन 5 असेल तर पेंटेन 6 असेल तर हेक्सेन 7 असेल तर हेप्टेन 8 असेल तर ऑक्टेन 9 असेल तर नोनेन 10 असेल तर डेकेन किंवा डिकेन जे असेल तर हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे थोडंसं नाही पूर्ण लक्षात ठेवायचं चलो
येस प्रशांत हर्षकम लवकर आला प्रशांत. Okay guys, चलो आगे जाएंगे. So what is given to you guys? In the course of millions of years, the reserves of crude oil were formed from the dead organisms buried under the sea floor. तो आम्ही सांगितलं होतं समुद्रामध्ये सगळे ऑर्गॅनिझम मेले ते काढले गेले. This crude oil and natural gas now recovered from the oil wells. हे आपण आता बाहेर हळू काढत. The natural gas is mainly what? It is methane. Natural gas is what? It is mainly methane. It is a hydrocarbon. The crude oil is a complex mixture of thousands of different compounds. It mainly contains various hydrocarbons, various useful components like CNG, LPG, petrol, that is gasoline, kerosene, diesel, engine oil, lubricant, etc. are obtained by the separating crude oil. The crude oil आपण separate करतो, आणि तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतात. खरं सांगतो मग तुम्हाला आपल्याला कळेल. तर काय होतं, जसं मी काल तुम्हाला सांगितलं की लक्षावधी वर्षापूर्वी समुद्राखाली गाडलेल्या गेलेल्या मृत जीवांपासून काळाच्या ओघात कच्च्या तेलाचे जे काही साठे निर्माण झाले, हे साठे आता तेलाच्या विहिरीतून आपण हे कच्चे तेल किंवा क्रूड ऑइल आपण बाहेर काढतो किंवा नैसर्गिक वायू आहे. नैसर्गिक वायू म्हणजे काय, तो मिथेन. लक्षात घ्या, नैसर्गिक वायू म्हणजे काय, तो मिथेन आहे आणि हे काय तर हायड्रोकार्बन आहे. कच्च्या तेलामध्ये हजारहून अधिक वेगळ्या संयुगांचे जटिल मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये काय काय असतं, हायड्रोकार्बन असतात. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने काय करतो आपण याचं विलगीकरण करतो. आणि तुम्हाला काय काय मिळतं सांगा बरं. आपल्याला जे काही पदार्थ मिळतात जे आपल्या रेग्युलर वापरासाठी असतात ते सर्व पदार्थ आपल्याला याच्यातून मिळतात. जसं सीएनजी आहे, आपण सीएनजीच्या गाड्या बघतो आता, रिक्षाच्या मागे सीएनजी लिहिलं असतं, बऱ्याच कारच्या मागे सीएनजी लिहिलं असतं. तर सीएनजी म्हणजे काय, कम्प्रेस्ड नॅचरल गॅस. एलपीजी आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर कम्प्रेस नॅचरल गॅस म्हणजे काय, तर या मिथेनलाच कम्प्रेस करून त्यामध्ये ठेवलेलं असतं. एलपीजी मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन असतं. पेट्रोल, गॅसोलिन किंवा रॉकेल, केरोसिन, डिझेल, इंजिन ऑइल, वंगण वगैरे सगळं आपल्याला त्या ठिकाणावरून त्याच्यातूनच मिळत आहे. लक्षात, राईट. सो वी हॅव शोन समथिंग. Now let us pay more attention to the carbon chain in butane. Butane carbon chain आपण कशी बनवू शकतो. So two possible carbon chain. एकदा तुम्ही जी रेग्युलर आपण ब्युटेनची चेन म्हणतो C4 अशी बनवू शकते किंवा C4 असं बनवू शकतो. मी तुम्हाला मागे सांगितलं की आपण त्याच्या 4 जागा चेंज करू शकतो. सो टू स्ट्रक्चर फॉर्म्युला ब्युटेन. हा रेग्युलर ब्युटेन C4H10 बघा, C4H10 हा रेग्युलर ब्युटेन. पण आपण काय केलं, समजा एखादी हे 3 कार्बन असेच ठेवले आपण आणि एक कार्बन आपण या ठिकाणी घेतलं, तर अशी काय म्हणतात, ब्रांच म्हणतात, ब्रांच चेन म्हणतात त्याला. कळलं, ब्रांच किंवा शाखीय, ब्रांच किंवा शाखीय चेन या ठिकाणी तयार होते. बघा आहे तेच, त्याच्यामध्ये त्याचं सॅच्युरेशन चेंज झालेलं नाही. लक्षात घ्या, सॅच्युरेशन वगैरे चेंज झालेलं नाही, संपृक्तता बदललेली नाही. फक्त आपण काय केलेलं आहे, तर ब्युटेनचा जो कार्बन आहे त्याच्या कार्बनच्या रचनेमध्ये बदल केलेला आहे. ब्युटेनच्या कार्बन शृंखलेचे लक्ष द्या, 4 अणू एकमेकांना जोडून एका प्रकारे कार्बन शृंखला बनवू शकतो. ही नेहमीप्रमाणे आपण जसे म्हणतो C4 बघा, जसे तुम्हाला 4 कार्बन एका सरळ रेषेत घेतले, पहिल्या आणि शेवटच्या कार्बनला तुम्हाला 3 हायड्रोजन आहेत, मधले जे 2 कार्बन आहेत त्यांना 2-2 हायड्रोजन या ठिकाणी आहेत. याची थोडं सराव करा, प्रॅक्टिस करा लिहिण्याची, 1-2 तुम्हाला कळेल. मग आता इथं काय केलं यांनी, एक कार्बन मध्येच घेतलं, तुम्हाला एक कार्बन मध्ये घेतलेला आहे आणि त्याच्या तिन्ही बाजूला कार्बन घेतलेलं आहे. इथे एक कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3. तर हे झालं तुमचं रेग्युलर जी आपण म्हणतो ना सरळ शृंखला, आणि ही तुमची ब्रांच किंवा शाखीय शृंखला ठिकाणी तयार होते. त्याच्यामध्ये बदल फक्त काय केला आपण, कार्बनचा बदल केला, लक्षात घ्या. आणि हे रिंग वाला आहे. रिंग म्हणजे काय होतं त्याला, वलय, रिंग किंवा वलय सांगा तुम्हाला पुढे समजून आणखी. रिंग किंवा वलय. तर याचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, बेन्झिन एक्झाम्पल दिलं, सायक्लोहेक्झेन आहे, सॉरी बघा, म्हणजे काय झालं, सायक्लोहेक्झेन. सायक्लो काय झालं, हेक्झेन. हेक्झेन म्हणजे किती, 6. हेक्झेन म्हणजे 6. बघा, बोलून घ्या, 1 2 3 4 5 6. आणि सायक्लो म्हणजे सायक्लिकल, त्याला गोल केलं म्हणून त्याला सायक्लो म्हणतात. त्याला गोल केलं म्हणून सायक्लो त्याला म्हणतात. या प्रकारे आपण पाहिलेले ते 3 प्रकाराहून 2 पाहिलेले आहेत.